गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत अगदी सुंदर आणि सुबक तांदळाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे। तांदळाचे उकडीचे मोदक अगदी छान करता यावे म्हणून उकड आणि सारण दोन्हीही अगदी परफेक्ट होणे गरजेचे आहे। यासाठी मी काही टिप्स शेअर केलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गणपतीला साक्ष ठेवून खरं सांगते, हे उकडीचे मोदक मी पहिल्याच प्रयत्नात खूप छान बनवलेत। कळ्या इतक्याच छान आणि सुबक नसतील झाल्या, पण याची चव मात्र अप्रतिम होती। परफेक्ट प्रमाण मी इथे सांगितलं आहे। तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नात असे उकडीचे मोदक बनवू शकतात। तर चला सुरुवात करूया रेसिपीला। सर्वात आधी 2 कप ओला नारळाचा चव घ्यायचा। तो भरताना हलक्या हाताने दाबून भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये नारळाच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे 1 कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे। आपण पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक बनवत आहोत, त्यासाठी खसखस लागेल, म्हणून कढईमध्ये मी खसखस थोडीशी भाजून घेते आहे 2 ते 3 मिनिटं। खसखस अशी भाजून घेतली की कधीही खराब होत नाही, नंतर कधीही कुठल्याही पदार्थासाठी वापरता येते। खसखस मंद आचेवरच भाजून घ्यायची आहे। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप, 2 कप ओला नारळाचा चव आणि 1 कप किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे। तूप खूप जास्त नाही घालायचं। तूप जर जास्त वापरलं तर सारण तेलकट होण्याची शक्यता असते। आणि गूळ जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर गुळाचं थोडंसं प्रमाण वाढवायचं, खूप नाही वाढवायचं। जर जास्त गूळ वापरला तर गुळाचं पाणी सुटेल आणि सारण ओलसर राहिल्यामुळे आपले उकडीचे मोदक जे आहेत ते फाटण्याची शक्यता असते। आता इथे छान गूळ विरघळलेला आहे। सारण बऱ्यापैकी ओलसर आहे, म्हणून आपण 4 ते 5 मिनिटं अजून याला परतून घेऊया, म्हणजे गूळ खोबऱ्यामध्ये छान मुरतो आणि सारणाला छान गोडवा येते। फक्त लक्षात ठेवा, सारण आपल्याला मंद आचेवरच परतायचं आहे, हाय फ्लेम नाही करायचं, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते। आता मोदकाचं सारण हे थोडं कोरडं झालं की यामध्ये 2 चमचे मी खसखस टाकून घेतली आहे। सारण कोरडं जरी झालं तरी यामध्ये मॉइश्चर आहे। अगदी शिऱ्याप्रमाणे आपल्याला आपलं सारण तयार करून झालेलं आहे। या स्टेजला गॅस बंद करायचा आणि आता गूळ घातलेला आहे, गुळाचा वापर झाला आहे म्हणून थोडंसं जायफळ किसून घातले। याने चव खूप छान येते, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आणि हे थंड करण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। थंड होतच तोवर आपण इथे उकड काढून घेऊया। इथे 2 कप मी पाणी घेतलं आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। साजूक तुपाने पारीला तडा पडत नाही त्यामुळे, आणि इथे 1 चमचा साखर घालायची, यामुळे पारी जी असते, मोदक जो असतो तो छान गोड लागतो। आणि फक्त 2 चमचे मी इथे दूध घालून घेणार आहे। दूध थंडच आहे। आता हे छान मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम हाय करायची आणि आपल्याला एक उकळ काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळ येईपर्यंत आपण इथे पीठ मोजून घेऊया। इथे 2 कप मी तांदळाची पिठी घेतली। मोदकसाठी इथे बासमती कणीचा वापर केलेला आहे। तांदूळ स्वच्छ साफ करून त्याला 3 ते 4 पाण्याने धुवून त्याच्यानंतर एका छान सुती कपड्यावर आपल्याला पसरून कोरडे करून घ्यायचे आणि जवळच्या गिरणीमध्ये किंवा घरघंटी असेल त्यामध्ये आपल्याला बारीक दळून घ्यायचे आहेत। मोदकसाठी शक्यतो बासमती तांदूळ किंवा आंबेमोहर तांदूळ तुम्ही वापरू शकतात। आंबेमोहर भेटला तर अतिउत्तम। इथे मी बासमती कणीचा वापर केलेला आहे आणि याचे देखील मोदक छान होतात, तडे पडत नाही, तुम्ही बघणारच पुढच्या व्हिडिओमध्ये। आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि गॅस बंद करून इथे मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे, कारण यामध्ये आपण दुधाचा वापर केला आहे, त्यामुळे गॅस बंद करून मगच मीठ टाकायचं। आणि त्यामध्ये 2 कप तांदूळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। उकडसाठी जाड बुडाचीच कढई आपण वापरणार आहोत। यामध्ये मी 2 कप पाण्याचा वापर केला। तुम्ही 1 कप पाणी आणि 1 कप दूध हे प्रमाणसुद्धा वापरू शकतात। सुरुवातीला तुम्हाला वाटणार की हे खूप कोरडं आहे, पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे, पण तसं काही नसतं। असंच दिसतं तर तुम्ही पाणी जास्त घालू नका, नाहीतर उकड छान येणार नाही। आता हे गरम आहे तर आपण याला झाकून देऊया। 10 मिनिटानंतर हे आपण काढून घेणार आहोत। वाफेमध्येच हे पीठ छान उकडलेलं आहे। आता पीठ गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे, त्यामुळे पीठ जे आहे ते चिकट होतं आणि मोदक चांगले बनतात। पीठ अजून गरम आहे म्हणून वाटीच्या साहाय्याने छान मळून घ्यायचं आहे, हाताला चटके बसतात, त्यासाठी वाटीनेच आपण करून घ्यायचं। त्यानंतर पीठ थोडं थंड झालं की हाताच्या साहाय्याने आपल्याला पीठ छान एकत्र मळून घ्यायचं आहे। आपण भाकरीला ज्याप्रमाणे रगडून पीठ मळतो त्याचप्रमाणे हे सुद्धा रगडून छान मळून घ्यायचं आहे।
जर यामध्ये जास्तीचा पाण्याचा वापर नाही करायचा, जर तुमची उकड कोरडी वाटत असेल तर पुन्हा थोडंसं पाणी कोमट करायचं आणि यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं, खूप नाही टाकायचं, नाहीतर उकड सैलसर होईल आणि मोदक वळणार नाही. तुम्ही याला जितकं चांगलं जास्त मळणार तितके आपले मोदक छान वळतील, त्यांना कळ्या चांगल्या देता येतील. जर हे पीठ जास्त असताना एकत्र नसेल मळता येत तर असे 2 भाग करायचे, हाताला थोडंसं साजूक तूप लावायचं आणि पुन्हा एकत्र छान आपल्याला तळ हाताच्या सहाय्याने याला छान मस्त मळून घ्यायचं आहे. जसं आपण नेहमी भाकरीला करतो त्याचप्रमाणे थोडं थोडं करून मळलं तर मळताही खूप छान येतं. आता दुसऱ्या गोळ्यासुद्धा आपण थोडंसं तूप लावून यालासुद्धा छान मळून घेणार आहोत. तुम्ही जितकं याला मळणार तितका मोदक छान आणि या मोदकाची पारीसुद्धा छान येते, त्याला तडे पडत नाही. तर आता पुन्हा याला थोडंसं तूप लावून मी पुन्हा एकत्र छान मळून घेते आहे. तुम्ही पाहू शकता आता पीठ हे छान एकत्र आलेलं आहे आणि जे वरवरचे जे कोरडेपणा दिसत होता तो आता नाही दिसत आहे, कारण आपली उकड छान मळून झालेली आहे. उकड आपल्याला जवळजवळ 10 मिनटं छान मळून घ्यायची आहे, तरच ती छान व्यवस्थित ही मळली जाते. तर आपली उकड आता छान मळून झालेली आहे. आता उकड ही छान मळून झाली आहे हे आपण कसं ओळखायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर सर्वात आधी एक छोटासा गोळा घ्यायचा. आता या गोळ्याला गोल आकार देऊन याची आपण पारी तयार करून घेणार आहोत. जर पारी करताना कुठेही क्रॅक गेला तर समजावं की आपली उकड जी आहे ती छान मळून नाही झालेली आहे, आणि जर कुठेही क्रॅक नाही गेला तर आपली उकड जी आहे ती छान मळून झालेली आहे. आता याला मी ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जे पीठ आहे ते कोरडं होणार नाही आणि मोदक वळायला चांगले वळले जातील. तर आता इथे कणिक छान मळून झालेली आहे, सारणसुद्धा थंड झालेलं आहे आणि हाताला लावायला तूप घेतलेलं आहे. तर आता सुरुवात करूया आपण मोदक वळण्यासाठी. तर इथे मी सुरुवातीला लिंबा एवढा पिठाचा गोळा घेतला आहे आणि सुरुवातीला आपण कडेकडेने याला प्रेस करून घेणार आहोत. मध्ये नाही करायचं, मध्ये थोडं जाडसरच ठेवायचं. तुम्ही बघू शकतात मी आधी सुरुवातीला कडेकडेनेच याला पसरवते आहे, म्हणजे बारीक करून घेते आहे. असेच कडेने पसरून आपल्याला याची छान वाटी तयार करून घ्यायची आहे, म्हणजेच आपण याच्यात सारण व्यवस्थित टाकू शकू आणि मोदक आपल्याला छान वळता येईल. हलक्या हाताने प्रेस करत करत आपल्याला वाटी छान तयार करून घ्यायची आहे. आता वाटी आपल्याला तयार झालेली आहे. आता कळ्या पाडून घेऊया. कळी पाडताना एक बोटाचं अंतर ठेवून तर्जनी पुढे आणि अंगठा आणि मधलं बोट मागे असं करून आपल्याला खालून वर प्रेस करून घ्यायचं आहे. बोटांना थोडंसं तूप लावायचं म्हणजे चिकटत नाही आणि याच पद्धतीने आपण सगळीकडे कळ्या पाडून घेणार आहोत. कळ्या पाडताना खालून जितक्या तुम्ही पाडणार तितका वाटी छान तयार होते आणि यामध्ये सारण छान भरता येतं. जर हाताला चिकटत असेल तर अधनंमधनं याला तुपाचा बोट लावून घ्यायचा. आणि आता तुम्ही बघू शकता छान वाटी आपली तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया. सारण खूप जास्तही नाही खूप कमी नाही, अशा पद्धतीत त्यात जितकं मावेल तितकं आपल्याला सारण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एकाच दिशेने फिरवत आपल्याला मोदक जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. हलक्या हाताने प्रेस करत करत सगळ्या पाकळ्या जवळ आणायच्या आणि त्यानंतर असं हलक्या हाताने वर प्रेस करून मोदक बंद करून घ्यायचा आहे. जर मोदक व्यवस्थित बंद नाही झाला तर मोदक वाफवताना तो फाटण्याची शक्यता असते, म्हणून छान व्यवस्थित त्याला सगळीकडून बंद करून घ्यायचा. आणि कळ्या जर दाबल्या गेल्या असतील तर त्याला हाताने पुन्हा अशा प्रकारे सेट करून घ्यायच्या. त्या कळ्या बाहेर करून घ्यायच्या म्हणजे दिसायला छान दिसतात. तर मी सुद्धा याच पद्धतीने सगळ्या त्याच्या कळ्या करून घेतल्या आहेत. हा मी पहिला मोदक बनवलेला आहे. तर 80% मला वाटतं बऱ्यापैकी जमला आहे. कळ्या एवढ्या छान झाल्या नसतील पण तरी मी प्रयत्न केला आहे. तर आता इथे मी लाटून पण दाखवते तुम्हाला. जर ज्यांना हातावर पारी तयार करता येत नसेल त्यांच्यासाठी त्यांनी पोळपाटावर असे पारी लाटून घ्यायची. ही पारी खूप जाड किंवा खूप पातळ पण नाही, अगदी मीडियम अशी मी पारी लाटून घेतलेली आहे. तर लाटलेल्या पारीला पुन्हा आपण
इथे कळ्या पाडून घेणार आहोत। त्याच पद्धतीने तर्जनी पुढे ठेवून आणि अंगठा आणि मधलं बोट मागे ठेवून या पद्धतीने खालून वरपर्यंत दाब देऊन आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने। जर तुम्हाला या पद्धतीने जमत नसेल तर रेडीमेड साचे मिळतात बाजारात, त्यातही तुम्ही बनवू शकतात। आता माझ्याकडे साचा अवेलेबल नव्हता म्हणून मी असंच बनवले आहे, हाताने आणि लाटून। दोघं पद्धत मी दाखवलेली आहे। आता यामध्ये सारण भरून पुन्हा हलक्या हाताने वरचेवर आपल्याला दाब देऊन मोदक जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने बनवू शकतात बाप्पासाठी मोदक। आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत, तर पहिल्या दिवशी नक्की ट्राय करून बघा। जर बनवले नसतील कधी तरी काही घाबरण्याची शक्यता नाही। प्रमाण आपण व्यवस्थित घेतलं की सगळे पदार्थ छानच होतात। तर आपला दुसरा मोदकसुद्धा तयार झाला आहे। अशाच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत। आता इथे मी कढई घेतली, कढईमध्ये पाणी गरम करून घेतले, त्यावर चाळणी ठेवलेली आहे, त्यावर कॉटनचा कपडा मी ठेवला आहे आणि या कपड्यावर मी मोदक ठेवणार आहे। चाळणीवर फक्त ठेवलेत किंवा कपडा नाही टाकला तुम्ही तर चाळणीला तूप लावून घ्या, म्हणजे मोदक खाली चिकटणार नाही। आणि सगळे मोदक मी इथे ठेवून घेतले। आता हे आपल्याला 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मोदक वाफवायला ठेवताना त्यावर तुम्ही केशरच्या काड्यासुद्धा ठेवू शकतात। केशरची काडी वापरल्याने मोदकावर छान एक पिवळासा रंग येतो, तर मोदक दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही छान लागतो। तर आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही वापरलं केशर। तर तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनटानंतर आपले मोदक जे आहे ते छान वाफवून तयार झालेले आहेत। मोदक वाफवताना तुम्ही केळीचं पानसुद्धा वापरू शकतात। तर आता तुम्ही पाहू शकतात आपले मोदक किती छान तयार झालेले आहेत। कळ्यासुद्धा छान झालेल्या आहेत। तुम्हीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात असे मोदक तयार करू शकतात। तर इथे मी तुम्हाला एक मोदक दाखवते। हा बघा, हा मोदक थोडासा बंद झालेला नव्हता व्यवस्थित, त्यामुळे थोडासा फाटलेला आहे। तर तुम्हीसुद्धा मोदक करताना व्यवस्थित बंद करूनच घ्या। आता तोच मोदक मी तुम्हाला आतून दाखवते की सारण यामधलं कसं दिसतंय। तर बघा, मी तुम्हाला दाखवते। सारण अगदी जास्त भरल्यावर मोदक खायलासुद्धा छान लागतो, पीठ लागत नाही। सारणाच्या गोडव्यामुळे हा मोदक खूप छान लागतो, म्हणून सारण भरताना थोडं जास्तच भरा। आणि ह्या मोदकांवर गरम गरम साजूक तुपाची धार टाकून मस्त खा, चवीला खूप छान लागतात, अप्रतिम। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। अशाच नवीन नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। भेटूया अशाच पुन्हा एका छान खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।